नमस्कार सज्जन हो. आज 14 ऑगस्ट 2025 श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना शनिवारी गोकुळाष्टमीला 750 वर्ष पूर्ण होतात. या निमित्तानं आज अनेक शाळांमध्ये, सर्वच शाळांमध्ये पसायदान म्हणण्यात आलं. किंबहुना आमच्या शाळेमध्ये किंवा अनेक शाळांमध्ये रोजच पसायदान म्हटलं जातं. पण ह्या पसायदानाचा नेमका अर्थ काय? जरी मराठीमध्ये असलं तरी 13व्या शतकातील ज्ञानदेवांची मराठी आज अनेक शब्द आपल्याला माहिती नाही आणि त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी या पसायदानाचा अर्थ नेमक्या थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म 13व्या शतकातला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी श्रीमद भगवद्गीता ही संस्कृतमधून असलेली सर्वसामान्य लोकांना कळावी यासाठी तिचं भाषांतर नाही पण तिच्यावरचं भाष्य 9000 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये केलं. भगवद्गीतेमध्ये 700 ओव्या आहेत तर ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत. या ज्ञानेश्वरीच्या शेवटी ते परमेश्वराकडे मागणं मागतात, प्रसाद मागतात आणि हा प्रसाद म्हणजेच पसायदान. या पसायदानाचा अर्थ समजून घेताना हे लक्षात येतं की वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली. त्या ज्ञानोबांचे विचार आज 750 वर्षांनी सुद्धा जसेच्या तसे या संपूर्ण विश्वाला, जगाला लागू पडतात. विश्व शांतीसाठी, संपूर्ण जगासाठी धर्म, पंथ, जात या सगळ्याच्या पलीकडे असलेली अशी ही प्रार्थना आहे. ही अगदी जरूर समजून घ्यावी अशी ही प्रार्थना आहे. तर आपण समजून घेऊया, सुरुवात करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता विश्वात्मके देवे, हे विश्व व्यापून उरलेल्या देवा, हा ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या रूपात मांडलेला वाग्यज्ञ. वाक म्हणजे वाणी. हा वाग्यज्ञ, ज्ञानाचा यज्ञ, यावर आपण संतुष्ट व्हावे आणि मला पसायदान म्हणजे प्रसाद रूपी दान द्यावे. काय मागतात माऊली? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे खल, खल प्रवृत्तीचे जे आहे त्यांची व्यंकटी म्हणजे वाईटपण सांडो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. रत होणे, रममाण होणे, आनंद वाटणे, गोडी वाटणे, रुची वाटणे, त्यांना सत्कर्मामध्ये रुची वाटू दे. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. भूत म्हणजे प्राणीमात्र. फक्त मानवजात नाही, सर्व प्राणीमात्रांना एकमेकांविषयी मैत्रभाव म्हणजे स्नेहभाव, आपुलकी, जिव्हाळा वाढू दे. पुढे ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार. पापरूपी अंधार नाहीसा हो, हे विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. स्वधर्म, आपण मानवजात, आपला धर्म हा माणुसकी, मानवता हा आपला धर्म आहे.
हा इथे धर्म म्हणजे कोणताही आपण ज्या अर्थानं धर्म म्हणतो तसा धर्म नाही, कुठलाही धर्मपंथ जात यातला धर्म नाही, तर जो आपला मानव धर्म आहे, आपल्या जीवनामागचा जो हेतू आहे, आपलं जे कर्तव्य आहे, हा स्वधर्म सूर्य पाहो, संपूर्ण विश्वाचं कल्याण हो. आणि मग जेव्हा खळांची व्यंकटी म्हणजे खलांची वाईट वृत्ती नाहीशी झालेली असेल, पापाचा अंधार नाहीसा झालेला असेल, तेव्हा प्रत्येकाची इच्छा ही अर्थातच चांगली असणार. आणि त्यामुळं जो जे वांछेल तो ते लाहो, वांछेल म्हणजे इच्छा, जो जे वांछेल तो ते लाहो, आता ही चांगलीच इच्छा असणार, ती त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. वर्षत सकळ मंगळी, वर्षाव होणे कसला, मांगल्याचा, मंगळी. सकल वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठ जे आहेत, संत सज्जन जे आहेत यांची मांदियाळी. मांदियाळी म्हणजे एकामागून एक जे अनेक संत होऊन गेले, अनेक सज्जन लोक समाजात आहेत, असे सगळे ज्यांच्या भावना मंगल आहेत. अनवरत भूमंडळी, अनवरत म्हणजे अखंडपणे त्या भूमंडळावर भेट तू भूता, सर्व प्राणीमात्रांना भेटू देत. म्हणजे जे ईश्वरनिष्ठ संत सज्जन आहेत, एकामागून एक त्यांची अशी मांदियाळी आहे, जे सातत्याने मांगल्याचा वर्षाव करत असतात, हे सर्व प्राणीमात्रांना या भूमंडळावरच्या अनवरत म्हणजे अखंडपणे भेटू देत. थोडक्यात संगतीचं महत्व इथे ज्ञानोबा सांगतात. उत्तम संगत लाभणं इथे त्यांना अपेक्षित आहे. ते देवाकडे मागणं मागतायत की संगत चांगली लाभू दे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चल अचल हालचाल करणारे आणि स्थिर. कल्पतरू कल्पवृक्ष ज्याखाली बसलं असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा अचल असणारा कल्पतरू. पण इथे हे जे संत सज्जन आहेत ज्यांची संगती लाभावी असं माऊली परमेश्वराकडे प्रार्थना करतात, असे हे संत सज्जन हे जणू चल म्हणजे हालचाल करणारे पण कल्पतरू आहेत की ज्यांच्या संगतीमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चेतना चिंतामणीचे गाव. इथे सुद्धा चिंतामणी हे रत्न आहे, ते धारण केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर आता हा चिंतामणी हे सुद्धा रत्न आहे, म्हणजे ते अचेतन आहे. पण हे संत सज्जन जे आहेत हे या चिंतामणी सारखेच परंतु चेतना असणारे असे चिंतामणींचं जणू हे एक गावच आहे. बोलते जे अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र, पियुषाचे अमृताच्या समुद्राप्रमाणे त्यांचं जे बोलणं आहे ते आपल्याला लाभू दे अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतायत. या संत सज्जनांचं वर्णन करताना ज्ञानोबा पुढे म्हणतात, चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. चंद्रमा, चंद्र शीतल सुंदर प्रकाश देणारा, शांती सुख देणारा चंद्र, पण त्याच्यावर जे डाग आहेत ते डाग सोडून जो काही चंद्र आहे अशी शीतलता देणारे असे हे संत सज्जन. मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य, संपूर्ण विश्वाला ऊर्जा देणारा हा सूर्य, त्यातली प्रखर उष्णता देणारा भाजून काढणारा भाग सोडून उरलेला हा जो सूर्य आहे, असे
हे सर्व संत सज्जन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. ते सर्वांचे सगळे सोयरे आहेत, अशा संतांची संगत लाभू दे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. इतकं सगळं मागितलं, परंतु किंबहुना त्याहीपेक्षा सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. जो आदि पुरुषाला, या विश्वात व्यापून उरलेल्या देवाला, आत्मरूपी देवाला, त्याला जो भजतो, त्याची प्रार्थना करतो, असा सर्व सुखी होऊ दे तिन्ही लोकांमध्ये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिन्ही लोक, स्वर्ग, नरक, पृथ्वी, या तिन्हीमध्ये असणारे जे काही प्राणीमात्र आहेत, या सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते सुखी होत सर्व सुख लाभू दे, असं ज्ञानेश्वर प्रार्थना करतात. अजून एक मागणं ज्ञानेश्वर, ज्ञानोबा माऊली त्या ईश्वराकडे, विश्वात्मक ईश्वराकडे मागतात. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. आणि ग्रंथोपजीविये, ग्रंथांवर उपजीविका करणारे, विशेषी लोकी इये, या लोकांचं विशेष उल्लेख, हे लोक विशेष आहेत. जरी ते ग्रंथांवर उपजीविका करत असले तरी त्यांचं जे कार्य आहे, ज्ञानाचा प्रचार करण्याचं, ज्ञानाचा प्रसार करण्याचं, ज्ञानदान करण्याचं त्यांचं हे जे कार्य आहे, त्यांना दृष्ट अदृष्ट विजये, विजय म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश लाभू दे. आणि शेवटी ज्ञानोबा म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. हे विश्वातल्या ईश्वरा, विश्वेश्वरा, हा दान पसाओ, हा दान, हा माझा दानाचा प्रस्ताव मान्य कर. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला. हे माझं मागणं, हे दान तू मला दे, आणि जेणेकरून हा ज्ञानदेव संतुष्ट झाला.